Hello everyone, welcome you all to Rachna's Navengel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. आणि आज आहे क्लिनिक डे. मी चाललो आहे क्लिनिकला आणि येस पुढे आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. हॅलो एव्हरीवन. सो तुम्ही पाहिलंच की सनी गेला आहे क्लिनिकला. आता मला सुद्धा मार्केटमध्ये जायचं आहे. सो मी फटाफट रेडी होते. नाश्ता वगैरे सगळं काही झालेलं आहे. सो येस, आता तुम्ही विचार करत असाल की मी एक्झॅक्टली काय अप्लाय करते आहे. बेसिकली आय हॅव टेकन अ चॅलेंज विथ मामा अर्थ राईस वॉटर डेवी ॲक्टिव्ह सिरम लावल्यानंतर आपल्याला एक ग्लास लाईक ग्लो मिळतो. सगळी कोरियन लोकांचे असतात, तुम्ही त्यांची स्किन पाहिलीच असेल. यू कॅन सी द ग्लोनेस माझ्या चेहऱ्यावरती जो आता दिसून येतोय हे अप्लाय केल्यानंतर. सो दिस इज रिअली व्हेरी लाईट वेटेड. त्याचबरोबर दिली आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जातो. सो दिस इज लाईक अ न्यू लॉन्च बाय मामा अर्थ अँड यू कॅन सी द ग्लो. जर तुम्ही ह्याला डेली यूज केलं तर नक्कीच तुम्हाला एक ग्लास लाईक ग्लो मिळणार आहे, जसं की कोरियन लोकांचं असतं. हा जो मामा अर्थचा राईस वॉटर डेवी ॲक्टिव्ह सिरम आहे, गिव्स डेवी ग्लास लाईक ग्लो, जसं की मी तुम्हाला म्हटली. त्याचबरोबर मेड विथ द गुडनेस ऑफ राईस वॉटर अँड 10% नायासिनमाइड. मेडसेफ सर्टिफाईड आहे आणि सेफ आहे फॉर एव्हरीडे यूज. ह्याच्यातले जे मेन इंग्रेडियंट्स आहे ते आहे राईस वॉटर आणि नायासिनमाइड. वॉटर ब्रायटन्स अँड गिव्स ग्लास लाईक स्किन. नायासिनमाइड reduces dark spots and even skin tone. तो तुम्ही सुद्धा हा चॅलेंज घेऊ शकतात अँड चेक आउट की तुमच्या स्किनमध्ये किती फरक दिसून येतो. त्याचबरोबर तुम्ही ह्याला पेअरअप करू शकतात राईस वॉटर फेस वॉश बरोबर किंवा मॉइश्चरायझर किंवा वॉटर डेवी सनस्क्रीन. जसं की मी काही दिवसांपूर्वी सुद्धा सांगितलेलं, राईस वॉटर डेवी सनस्क्रीन हा मी यूज करते आणि खरंच खूप छान इफेक्ट दिसून येत आहे चेहऱ्यावरती. जसं की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, राईस वॉटर हा एक ट्रेडिशनल इन्ग्रेडियंट आहे. आपल्या देशाच्या खूप साऱ्या भागामध्ये ट्रेडिशनल वेनी अजूनही लोक त्याला यूज करतात. बट मामा अर्थ तुम्हाला एकदम हॅसल फ्री गोष्ट घेऊन आलेला. जर इन केस तुम्हाला हे प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे. मामाचे प्रोडक्ट्स तुम्हाला ॲमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट आणि पर्पलवर मिळतील. त्याचबरोबर तुम्ही माझं कुपन कोडसुद्धा यूज करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला 20% ऑफ मिळेल. बट माझा कुपन कोड आहे तो फक्त मामाच्या ऑफिशियल साईट आणि मामाच्या ऑफिशियल ॲपवरच ॲप्लिकेबल आहे. जर तुम्ही मामाचं ऑफिशियल ॲप डाउनलोड केला तर यू विल गेट अर्ली ॲक्सेस टू ऑल द सेल्स. म्हणजे जे पण सेल्स लागतील त्याच्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. त्याचबरोबर मामा अर्थ लिसन्स टू यू. त्यांनी आता नुकतंच त्यांचा अनियन शॅम्पू तो इम्प्रूव्ह केलेला आहे बेस्ड ऑन युअर इनपुट. प्लस ते नेहमी अपग्रेड करत असतात थ्रू देअर रिसर्च अँड इनोव्हेशन्स फॉर बेटर क्वालिटी. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, मामाचे प्रोडक्ट्स ऑनलाईन तर मिळतात, पण त्याचबरोबर ऑफलाईनसुद्धा मिळायला लागले. सो जर इन केस तुम्हाला कधी तुमच्या नियरेस्ट स्टोर्सवर मामा अर्थचे प्रोडक्ट दिसले तर मला नक्की कॉमेंट किंवा मेसेज करून सांगा. सो चला मग आता मी फटाफट क्लोथ्स चेंज करते आणि वहिनींबरोबर मी चालली आहे. आणि आज एक्सायटेड आहे. थोडंसं टायटल वाचून तर तुम्हाला समजलं असेल की आजच्या ब्लॉगमध्ये काय होणार आहे. सो लेट्स गो. मी आणि वहिनी गेलेलो मार्केटला. आता आम्ही आलो आहोत इथे पीठ घ्यायला, बिकॉज वहिनींना पीठ घ्यायचं होतं. आणि आज आहे वहिनींकडे पार्टी. ॲक्च्युली खूप दिवसांपासून वी आर प्लॅनिंग की काहीतरी एकत्र येऊन काहीतरी बनवूया. सो वहिनींनी आत्ता एक नवीनच रेसिपी पाहिली, आय गेस चंपारण मटन, इफ आय एम नॉट रॉंग. आपण वहिनींनाच विचारूया. जी बिहार साईडची आहे आणि ते आता खूप व्हायरल होत आहे यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवरती. सो जेव्हा मी ती रेसिपी पाहिली मी त्यांना बोलले आम्ही सेम अशी बनवतो. म्हणजे जेव्हा तुम्हाला खूप लोकांनी पाहिलं असेल, मी मातीच्या भांड्यात जेव्हा चिकन बनवते किंवा मटण बनवते, मोस्ट प्रोबॅबली जास्त करून चिकनच बनवले, तेव्हा सगळं काही कांदा, मसाला, जेवढे मसाले मला टाकायचे आहेत आणि प्लस आलं लसूण हे सगळं मिक्स करून मग ते मी मातीच्या भांड्यात टाकते. तशीच पद्धत आहे, फक्त त्याचं नाव हे त्याने दिलंय. आणि हे तिकडे खूप वर्षांपासून बनवलं जाते आणि इथे माझी आई खूप वर्षांपासून बनवते. सो इट्स वन अँड द सेम. पण ह्यावेळेस आम्ही मटण ट्राय करणार आहोत, कारण ह्याआधी मी फक्त चिकनच केलं आहे. सो वहिनी खूप एक्सायटेड आहेत आम्हाला खाऊ घालण्यासाठी. सो त्यानं त्या दिवशी ट्राय केली. दादा पण बोलले की खूप छान झाले. मग वहिनी बोलल्या की चला मग आपण पार्टी करूया. खूप दिवस झाले आपण एकत्र असं जेवण सुद्धा केलं नाहीये, म्हणून आज वहिनींकडे रात्री आमचं डिनर असणार आहे. आणि मी चिकन बनवणार आहे राईस आणि सॅलडचं, आणि वहिनी करणार आहेत मटन. खूप आम्ही एक्सायटेड आहोत. सनीचाच क्लिनिक आहे. सनी युजली रात्री त्याला वाजतात 11, 11:30. सो आय डोंट नो हे कसं मॅनेज होणार आहे. बट स्टील वहिनी बोलल्या की नाही आपण आज करायचंच आहे.
इथे कुठे बसू बुबू? चुळबर चल, चुळबर चुळबर. कुकिंग का झालं? हे मॅरिनेशन. जोरात आहे काय? कुठपण तुम्ही सकाळपासून डोळा घातलं कुठपण किधर तक पोहोचाय? मॅरिनेशन पर्यंत झालेलं आहे. मसाला थोडाफार जो होतोय. भाकरी मागवलं तुम्ही? हा नाही आता करते. नाही तर माझ्याकडे 3 आहेत. 3 आहेत. हा तर मग ते सोडून. ओके मी तर नाहीये भाकरीवाली. सनी एकच आहे आणि तुम्ही. ठीक आहे 4 किंवा 5 चलो मग मी पण आता चिकन आणि भात. सो वहिनींची तयारी तुम्ही पाहिलीच, खूप जोरात चालली आहे. आताच मला फोन येऊन गेलाय की उन्नती येते. मी तिला ॲक्च्युली खूप दिवस आधी बोललेली की तू बघ फ्री असशील तर येऊन जा, कारण ती एकदा पण नाही आली आहे ना सार्थला घेऊन. मग ती म्हणते की आता मी येते. मग आता क्विक नाश्ता, कारण माझं ती चिकन स्टार्टर होईपर्यंत वेळ लागेल, पण ती आल्या आल्या तिला काहीतरी द्यायला. माझ्याकडे खिमा होता, मी सकाळी खिमा केलेला. मग मी विचार केला की क्विक फटाफट खिमा पोळी करते. किती गोड दिसत होता शेफ मध्ये. काय काय बनवणार तू माझ्यासाठी? काय काय बनवणार? किती छान स्माइल देत होता आणि किती गोड. काय नाही, आम्हाला एक नॉर्मलची पोयम आहे आमची. ती बोलले की आम्ही आता हसू. हो का? अरे वा. बाबा कुठे आहेत? बाबा मला ड्रॉप करून गेले. बाबा कुठे आहेत? बाबा जरा 2 मिनिटावरती काम आली ना. 2 मिनिटात चाललेस ना, 2 मिनिटं आम्हाला सगळं. मी आईसाठी स्पेशल बनवलंय खाऊ. तू काय खाणार? मला नको, माझी आई माझ्या मम्म करून आली. हे काय ना असं काय काय दाखवते तुला? हे पण छान वाटलं मला. हे छान वाटलं. ए तू किती वर्षांनंतर येतेस? वेगळा किती? नाही खरं म्हणजे पिक्चर असं काहीतरी होतं, इथे वेगळं होतं आणि असं काहीतरी वेगळं आलंय. तू हे आता व्हिडिओ मध्ये बघितलंयस तू, पण तरी तुला ते इकडे प्रत्यक्षात वेगळं दिसतंय. किचनची साईज वेगळी झाली ना आता अचानक. मग काय म्हणणं काय? कॉम्पॅक्ट झाला तो होता. आता मग तिथं फर्निचर जास्त आला. हा तेच झालं ना. मी आता विचार कमी केवढ्या जमान्यानंतर आली म्हणजे. बघ तू. मला वाटतं आफ्टर लग्नानंतर पहिल्यांदाच आली अशी. नाही पुढचं नाही आली मी परत. लग्नात नाही आली तू? तेच नाही आली. बघ मी तुझ्यासाठी मस्त बनवलं. हळदी कुंकाटू हळदी कुंकू. काय बनवलं ओळख? सोडे पोळी नाही. चिकन पोळी. किंवा पोय खाऊन. अरे बसून खा. लोक म्हणतील तिला उभं तर दिले गरम आहे. अगं 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 खाल्लं पण नाही अजून, चीफ पण नाही केलंय तू. बस बस. अगं ती बाजूला गेलेली ही ना, बाजूला गेलेली. मग तिकडे झाला आमचा कोटा संपला आणि मग आम्ही आलो परत. तिला मी बोलली तू जाऊ नकोस, साथ येणार आहे. मग मी थोडा वेळ जाऊ. थाळी मधला होता जो आधीचा होता ना मला, तुम्हाला थाळी मधला तो शूटच्या वेळेस खराब दिसायचा, म्हणून मग मी तो बदलला आणि हा ठेवला. तो त्याच्यात टाकून दिला. बघ उघडून बघ. काय नाहीये, सांगते छोटूश करंटा.
ते छान So, आहे. आता हे खूप लोकांनी मला विचारलंय की एक्झॅक्टली कुठे आहे. तर ती माझी वहिनी आहे ना अमरावतीची, तिच्या इथे हे बनवतात आणि ते काका आहेत ना ते ऑनलाईन बिझनेस नाही करत, तर त्यांना काही आयडियाच नाही आहे ह्याची. तर ती जेव्हा माहेरी जाते ना तेव्हा तिने ते माझ्यासाठी आणून दिलेत, तिने मला आणून दिलेत म्हणजे. सो ते हे सगळ्यांसाठी होतं कारण खूप लोक विचारतात. हा, ती मी सर्वात आधी ऑर्डर केलेली, ती शूटच्या वेळेस छान वाटते ना, मोठी ना करिवाकडे. काय बोलायचं, एवढं भारी व्ह्यू मध्ये राहते तू. त्या दिवशीच मेसेज केला मी, मग तिथे कोणीतरी एकदम अननोन मला माणूस आला तुझ्या ह्याच्यावर व्हॉट्सअपवर आणि मला सरळ बोलतो की कुठे सेलिब्रिटी लोकांना टाइम आहे ना. हे बघ, द मोमेंट मी तो डायलॉग मारला ना, मला माहित होता की जर उन्नती बाजूला असेल तर उन्नती तो डायलॉग मारणारच आहे. अरे तुम्हाला कधीतरी नंतर बोलला की रत्नूचा मेसेज आधी बोलला तुम्हाला, रत्नूचा मेसेज आला. मी ठीक आहे, मी काय नाही करत होती, इतकं तुझा अजूनही कधी पॉपअप आला पण आता मी रिप्लाय देते त्यावर. तुम्हाला बोलला मी जाऊन मी मोबाईल नाही ओपन केला, मग पॉपअप आला पण रिप्लाय देते त्यावर. आपण 30 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो, मला माहित नाही तू कशी आहेस. पण छान वाटलं. ही ओळखलं त्यावेळी तू पहिल्या कामावर मी म्हटलं तिने ओळखलं का, पण हा तिने ओळखलं मी आता ना बोलली. पण छान वाटलं तुम्ही दोघं आलात. आपण आरामात भेटू, सनी असेल तेव्हा. सनी येतं, यायला वेळ आहे त्याला. सो यस, बॅक फ्रॉम क्लिनिक. आता वाजले आहेत रात्रीचे 11. लेट झालो आहे. सो सगळे वाट बघत आहे. सो लेट्स हा बाबा, पाहुणे किती लेट पोचतात तुमच्याकडे? पाहुणे किती लेट पोचतात तुमच्याकडे? मग काय मी आता फोन लावायला घेतला. चला, 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 मी तर 10 वाजल्यापासून कॉल करते. दादांना ऍसिडिटी व्हायची. चला चला, 1-2 मिनिटं फ्रेश हो. चला, आपण वाढवलं तुम्ही. मस्त वास येतोय. सगळं रेडी. अंड, कोशिंबीर, चिकन आणि पापड. भात ऑलरेडी जाऊन ठेवलाय आणि मी ते चिकन असं आपल्या सकाळच्या भाकऱ्यावरती आपण घेतलंय आणि फिश पण केली. आलोच. लवकर ये, मॅक्सा जेवली आहे, आपण चौघं राहिलो. सो फायनली मात्रे. म्हणजे लोकांचं जेवण वगैरे झोपी गेले, आपलं हे म्हणजे 11. वेलकम. तेव्हा आपली पार्टी, डॉक्टर लेट आले तर काय तेव्हा आपली पार्टी चालू झाली. सो काय काय पदार्थ आहेत ते दाखवा एकदा. हे मटण आहे, आंब्याचं मटण म्हणतात त्याला. आंब्याचं मटण नाही म्हणजे त्याला खास नाव आहे मटण चंपारण. काय? चंपारण्य मटण. अरण्य नाही, ओके. चंपारण. चला, खूप भूक लागली आहे. अशा प्रकारे भूक लागली, लवकर या. शूट केल्यानंतर त्यांच्याकडे मच्छर नाही, येतात. त्यांच्याकडे डॉक्टर नाही राहत, त्यांच्याकडे डॉक्टर नाही राहत. तू आत्ता पण गेलंस का ते? मच्छर वाटतं गेले वाहून. नदीला पाणी आलं ना, मच्छर गेले वाहून. जावयांना जावयांच्या समजल्या बघा. एकदा तो वाडा जमायला काही नाही. पाणी पण लेग पीस नाहीये, कांदा आहे. लसूण आहे. तुला नाही येते, आहून नाही त्यांचं ते हे करण्याच्या वेळेस. पाय आवडतं का तुला? त्याला फक्त हे द्या, तो मटन नाही खात. पीस आहे, सगळं पीसच आहे. कलेजी नाही. कलेजी पण नाही आवडत त्याला, फक्त ग्रेव्ही द्या. चिकन आहे त्यासाठी केलंय. ती घ्या तुम्हाला चेंज नका करू, त्याला दुसऱ्याच्या झाली गेली. काय नाही, ग्रेव्ही द्यायची उडायला. रिसॉर्ट घे ना. लोक वेळ घेणार. अहो, घ्या ना, हे करू शकतो.
चॉकोलावा केक देते बघा. कोणी काढलं? कोणी काढलंय? दादा. हे दादाने केलेलं आहे ना. दादा तुमच्यावरच गेलाय पेंटिंग मध्ये. हो. टॅलेंटेड. छान वागली ते पेंटिंग. एकदम झूम करून दाखव मग ते सुंदर. दाखवलं सुंदर. ते नाहीसं खाऊ दे ना तिचं. बस अशा प्रकारे हे पेंटिंग वारली पेंटिंग आहे. कोण दादा? मी आणि नाही वहिनी आणि सनी. कसं फसवलं. मी तुम्हाला बोलते तुम्ही डाएट करताय तर तुमचं उलटच चाललंय. चोकोलावा कोणाला? पोट काढायला. खूप छान आम्ही हाऊस पार्टी केली, मस्त एन्जॉय केलं. गप्पा, गोष्टी. एन्जॉय केलाय. नाहीच्याबरोबर एन्जॉय केलं मी. उद्या उठायचंय तुम्हाला पण आणि मला पण. सकाळी लवकर उठायचं तुम्हाला आपण. 5ला मला चांगली 5:30. पेंटिंग शिकवणार आहे है ना? ते तर आहे. आपण जेव्हा मला सुट्टी असेल ना नेक्स्ट वीक त्यावेळी आपण नाही नाही, आता जेवढा टाईट झाली ना, एक राऊंड छान गारगार हवा आहे बघ. एक फक्त मारून आलोस. ए, कसले लोक आहेत यार तुम्ही. मी रेडी आहे पण आता नाही, तुम्ही अजिबात नको. झोप आली. झोप आली आता. चलो झोप आली. वहिनी छान मस्त होतं. झालं. छान चंपारण मटण म्हणून वहिनींनी केलेलं जे तुम्हाला त्याचं YouTube चंपा वर मिळेल. अरण्यस आहे पण लोकांनी जर अपभ्रंश केलेला आहे. नाही हा दादा काही चंपारण. बोलू नका. ते लोक पण प्रोनाऊन्स तसंच करतात मी जेवढं पण ऐकलं. आणि छान झालेलं मस्त झालेलं. त्यामुळे आम्ही लेट आलो पण तरी सुद्धा छान झालं. आपण खूप स्पीड मध्ये खाल्लं मग. हा एका तासात सगळं बाहेर. एक पण नाही 11ला बसून 11:30ला जेवलो आपण. खाल्लंच तू ते. हा, ते तू पण. तर टाइमपास केला स्टार्ट. खूप लेट झालं. जेवायला खूप लेट झालेलं आहे. दादा मस्त जेवले पोट भरून. दादांनी आईस्क्रीम जेवल्यानंतर हा नाही बोलू नका सोडा हा आणि गाजर हलवा. असे विविध प्रकारचे पदार्थ मी खाल्लेले आहेत. उद्या बघूया. आता चला चालायला. उद्या बघूया आपण परिणाम होतो की तो खाणाऱ्या माणसाने खास खाल्ला नाही. हो त्याने सम्राट. त्याचा मूड लागला असताना त्याने अर्ध पात्र उठवलं. नाही लेट पण दादा झालं. कसं आहे बा? सम्राट दादा. बाहेर किती छान बाईचा वातावरण. पण दादा नाही पॉवरफुल आहे. हा वहिनी बाहेर एवढं सुंदर एवढा वातावरण. पॉवरफुल मग मी आहे. तेच म्हणते म्हणून जाऊया पण एक सकाळी picnic. लवकर उठायचं अहो म्हणून. 12-5 वाजले पाऊस असं पण पडतोय. तुम्ही 2 वाजेपर्यंत एडिट करता आणि वाजल्या नाही ते सांगता. नाही आता डायरेक्ट नको झोपू. आता वाजले की बारा. तर मला जाऊ दे ना. दादा जा झोपा तुमचा टाइम झालेला आहे. आता हे राहून राहून हे गाणं आठवतं मला. छान झालं. आणि नेक्स्ट टाइम जरा आपण हलवा पण छान दिला. दादांकडनं एक्सपेक्टेड हलवा कसा केलेला मी? एकदम मस्त. दादांकडनं मला काही एक्सपेक्टेशन नाहीये. मी वहिनींना सांगते आपण वन डे बेकरी करूया. दादा एकदा झालेले बाहेर आठवतं ना आपण डिनरला गेलेलो कोयल्याला. ओके तोच एक तुमचा त्याला 2 वर्ष झाले. 3 वर्ष झाले. नाही नाईसरला नव्हती. हो 2016 का 17 काय बोलतात? तुम्हाला इथे येऊन काहीतरी 1-1.5 वर्षच झालेलं. 2017 मध्ये. चपाती. तो नाही सर बाय से बाय. चला बाय. गुड नाईट एव्हरीबडी एव्हरीवन. सी यू टुमॉरो मॉर्निंग. हे तुमचं मी गार्डन फॉर वॉकिंग. गुड फॅमिली.